कितीही वाईट आरोप झाले, माझ्या ठिकाणी या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला. मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं. पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात, आपण येऊ नये म्हणून गलिच्छ असं राजकारण झालं. राजकारणाला साहेब या लोकांना परिस्थिती माहिती, रणजित निंबाळकर कधी चुकणार नाही. मलाही माझ्या 2 मुली आहेत. अशा घाणेरड्या प्रसंगाशी जेव्हा आमचं नाव जोडलं गेलं जातं मनाला हळहळ होते. जाता जाता एक शेर सांगतो. कई लोग समंदर खंगालने में लगे, हमारी कमियां ढूंढने में लगे, उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड़ उछालने में लगे. असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती शिंतोडे टाकून द्या, जोपर्यंत मन साफ आहे, आत्मा साफ आहे, तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही. तुम्ही इथं येण्याचा संकेत साहेब, तुमच्या सभा सगळ्या अमित भाई येणार असल्यामुळे कॅन्सल झाल्या. पण फलटणला तुम्ही मुद्दामून आला, तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे, खूप काही लोकांना दिशा देऊन जाणार आहे. या मातीला ज्या 70 वर्ष इतिहासात कुणी काय केलं असेल तर फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेले. आणि तुमचे उपकार हे माझ्यावर आहेत आणि माझ्या तालुक्यावर आहेत. आयुष्यात जेव्हा काय करण्याची संधी होईल, आमच्या कातड्याचं जोडं जरी करण्याची वेळ आली तर रणजित निंबाळकर मागं पुढे पाहणार नाही. एवढाच शब्द या ठिकाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.